नाहीये आंबट आहे मी आलोय रत्तांबे तोडायला. हे बघा इथे आहेत लागलेले मी आणि मागे बिहाइंड द कॅमेरा भार्गवी ही माझी फ्रेंड. आम्ही तोडणार आणि हे खूप आंबट गोड आणि ह्याला कोकम सुद्धा म्हणतात. जे कोकणी असेल त्यांना माहिती असेल मालवणी. ह्याला हे थोडे कच्चे आहेत, जे पिकलेले आहेत ते आम्ही आता काढू. हाताला लागतात एवढे आहेत. आता मजा येणार आहे. आधी बघा आता तुम्ही आम्ही कसे तोडतो ते. हा तर उडी मारल्याशिवाय ना भेटणारच नाहीये. दगडने तोडून असं तरी हे करू फिगर तोडल्यानंतर तुम्हाला आम्ही भेटतो खाताना. चला आता आता आम्ही हा एक मोठा आहे तो तोडण्याचा प्रयत्न करतोय. तो पण ह्याच्याने तोडता येईल की नाही. ट्रायपॉड का ट्रायपॉड छोड़ के बाकी सब इस्तेमाल. असं मारून थोडीस अशी जोरात मारशील तेव्हा पडेल. किंवा डोक्यात कुठे तोड कर झाडावरती फुटे. अशा प्रकारे आम्ही तोडून दाखवलेलं आहे. याच्यापासून कोकम बनतं ऍक्च्युली. याला फोडतात आणि याच्यामध्ये बिया असतात. ते आपण दाखवूया आता. याचा डेट असतो ग्रीन कलरचा, तो काढायचा तरी आम्ही गोळा केले आणि डेटा कडून याला फोडायचं. असं दाखव आधी. स्माइल करते फोटोसाठी. हा थंबनेलसाठी. आणि ह्याच्यामध्ये ज्यूस असतो रेड कलरचा आणि ह्या बिया असतात. ह्या काढायच्या आणि यांना सुकवलं जातं. हे फ्रूट पण आहे. फ्रूट सारखं खाऊ शकतो. आणि ह्याची जी स्किन आहे याला सुकवतात. इतकं सुकवतात की ते डार्क कलर होऊन जातो त्याचा आणि त्याच्यापासून हे बनतं कोकम किंवा आगळ. आणि दात खाल्लं ना की दात येल्लो होते. तुम्ही बघू शकता. आंबट आहे मस्त. पडेल खूप मस्त आहे. फ्रूट मध्ये तुम्ही डायरेक्ट जरी ओपन करून त्यात शुगर टाकली आणि 2-3 मिनिटं ठेवलं ना शुगर मेल्ट होईपर्यंत मिनिटं खाल्लं तरी छान लागतं. खूप स्वीट. थोडंसं सार आहे कॅन्डी सारखं. नॅचरल कॅन्डी आहे. किती 4 तरी. आता हे आम्ही घरी जाऊन किंवा आता इथे मंदिरात बसून शांतपणे खाणार आहे. मस्त एन्जॉय करणार आहे. चला आता थांबा एक सेकंड. आता हे आंब्याचं झाड आहे. इथे आंबे भरपूर लागलेत आणि हे आंबे छोटे असतात, गोड असतात, थोडेसे आंबट असतात. आणि हे बेसिकली रायतासाठी यूज करतात. रायता म्हणजे करी असतात. हा रायवळ आणि रायता हे 2 वर्ड असं. तुमच्या ह्याच्यामध्ये काय बोलतात ते पण सांगा. पण कसं. आणि हे बेसिकली करी असते म्हणजे आमटी किंवा रस्सा असतो असा बाटा किंवा आंब्याचं जे हे असतं काय म्हणतात त्याला कोय किंवा बाटा. त्याला स्किन काढून जो पण पार्ट राहतो ना तो पार्ट आपण हे आंब्यात टाकतो. त्याच्यामध्ये खोबरं आणि गुळ असतं आणि मसाला पण असतो. त्यामुळे थोडं स्वीट सार, आंब्याचं सारनेस, मसाल्याचं तिखट आणि गुळचं स्वीटनेस असं मिळून एक मस्त फ्लेवर बनतो. इट इज व्हेरी यम्मी. खूप मस्त लागतो. आणि आता ते काका बसलेले त्यामुळे आम्ही तोडू शकतो. ऑब्स्टिकल होता. आता ते गेले आहेत आणि आम्ही प्लॅन करतो की पण ते खूप वर आहे. आणि थोडं हे आहे की आम्ही कसं काढू कसं. तर ते एक हे आहे. त्याच्यामध्येच एक टास्क आहे. शोधावे लागत नाही एवढे आहेत. खाली पडले बेसिकली ते खाली पडलेले असतात पण ते एवढे छान लागतात. सगळ्यांना आवडतात. आम्ही आलो आहे बोंडू मीन्स काजूच्या जे वरती जे फ्रूट लागतं. बेसिकली काजूचे फ्रूट, कॅशू नटचं फ्रूट इज बोंडू. तर आता ते आम्ही टेस्ट करायला जातोय. आम्ही ते तोडलं नाही आहे. ते ऑलरेडी होतं म्हणजे त्यात आम्ही दाखवतोय.
बोंडूच्या फ्रूटला फर्मेंट करून त्याचा ज्यूस काढून त्याच्यापासून वाईन बनते आय गेस. दिस इज काजू. हा काजू आहे आणि हा बोंडू आहे. हे खाल्लं जातं आणि हे नटशेल मध्ये आता ओपन केल्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्याला खूप ज्यूस निघणार आणि ह्याला फॉर्मॅट करून हे पण बनवतात आपलं काहीतरी ज्यूस किंवा काहीतरी म्हणतात. आणि हे खूप वेगळा फ्लेवर हा खूप वेगळा फ्लेवर असतो. नॉर्मल फ्रुट्सचा असतो तसा नसतो. टेस्ट करून खरंच चांगलं आहे. गोड गोड आहे. गोड आहे. ह्याला मस्त मीठ मसाला लावून खाल्लं ना खाणार आहे छान लागणार. आणि हे भाजतात पण. हा ह्याला भाजतात. रोस्टेड मला माहितीच असणार हे काय काजू म्हणजे डेली लाईफ मध्ये आपण खातो. राशी आता वरती गेली आणि तिने अजून एक मोठावाला स्पॉट केलाय झाडावरती. राशी राईट आहे आणि आपण आता तिथे जाणार आहोत तिला भेटायला. भरपूर आहेत राशी पण ते अर्धे खूप वर आहेत पण कीड लागले तरी पण तो एकच खूप मोठा आहे. तो प्रयत्न करणार मी काढण्याचा. बघू आता तुम्हाला डायरेक्ट आपल्याला काढायचं काढल्यावरच बघू आता डायरेक्ट. आम्हाला ही काठी भेटली इथे पडलेली. ते खाली पडेल राशी. खाली जाऊ मी खाली. आम्ही तोडला. हा बघा काय किती फुटला राशी. माती लागली. फुसूया. हा पण तर तसाच झालाय. फुटला तो आणि त्याचा रस खाली पडला. बट ठीक आहे. ठीक आहे. Oh my God. तू कॅच पकडायला पाहिजे पण टिंक पडला असता. डोळ्यात वगैरे पडण्याची चान्सेस. हा हे दोन आम्ही धुवून पूर्ण तरी नाही खाणार आहे. थोडा टेस्ट करू मीठ मसाला लावून. कारण की आजी आजोबा घरी आहे. आम्हाला टेस्ट तर करायला देणार नाही पण थंबनेल साठी हे कर. चला आता घरी भेटतो आम्ही डायरेक्ट. आता माझी आई ते बोंडू आम्ही आणले घरी. ते ती धुवून मस्त मीठ मसाला लावून देणार आहे. आणि तुम्ही बघा ही माझी आई. हा आई काय सांगते त्यांना. आई म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी. आता ही कापते आहे आणि आम्ही ते खाणार आहे. चलो आता आम्ही टेस्ट करणार आहे. आम्ही आणलंय आणि मस्त मीठ टाकून दिलाय त्यात. हा कट करून घेऊ आणि आता भारी वगैरे टेस्ट करायला. बाबांना तर आवडलंय. बाबांची रिएक्शन आता घेतली नाही पण बाबांना आवडलं. आईला पण आवडलं. बाबा मागून माहिती असते. मला नाही आवडत हे. करत नाही आवडत. हिला आवडतं म्हणून आम्ही तोडलं. मिरची मसाला ना मी आई मिरची मिरची टाकतो. ही करा ही करा ही करा ही करा ही करा. दात कुठे दात कुठे गेले होते त्यांनी नेले. किती वर्ष झाली. 2 होते ना इथे. 2 वर्ष. आई टेस्ट करणार आहे. आईला तर बाबा तुम्ही करा करा करा. नाही 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 तिथे साईडला आहे. कसं छान. बाबा याला काय म्हणतात. काजू काजू म्हणतात पण आम्ही मराठीत बोंडू म्हणतो. बोंडू. आणि ह्याचं वरचं असतं ते काजू आणि हा बोंडू. काजू भाजून खातात है ना. जेवायला आलोय. देवीचं लक्ष्मीचं जेवण आहे म्हणणार आहे. यमी यमी. आता आम्ही आमचं फायनली जेवण झालंय. तर आता मनगाड आणि सोलगडी पिणार आहे. येस
ट्राय करते.